विद्यार्थी मित्रांनो, आपण साहित्य संवाद भाग 2 या पुस्तकातील तिसऱ्या सत्राच्या अनुषंगाने आपण पद्य विभागातील भला जन्म हा तुला लाभला ही राम जोशींची कविता आपण अभ्यासणार आहोत। यापूर्वी आपण 2 कविता आपण अभ्यासलेल्या आहेत। संत नामदेवाची अभंगवाण, आपण श्लोक केकावली म्हणजेच केकावली मोरोपंतांची आणि नामदेवांची अभंगवाणी अशा आपल्याला 2 कविता ज्या आहेत पद्य विभागाच्या अनुषंगाने आपण अभ्यासला, त्यावरती विवेचनसुद्धा आपण केलं। आता यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भला जन्म हा तुला लाभला राम जोशी यांनी लेखन केलेली जी ही कविता आहेत, या कवितेच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत। तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये मी डॉक्टर प्रवीण घारपुरे आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम या कवितेच्या अनुषंगाने जे कवी आपल्याला इथे दिसून येतात ते म्हणजे रामचंद्र जगन्नाथ जोशी यांचा परिचय आपण इथे बघणार आहोत आणि त्यानंतर मात्र त्यांनी लेखन केलेल्या कवितेवरती आपण विवेचन करणार आहोत। रामचंद्र जगन्नाथ जोशी यांचा जो कालखंड आहे तो कालखंड 1758 ते 1813 या कालखंडामध्ये रामजोशी नावाचा होऊन गेलेला हा शाहीर कवी। या शाहिराने हे जे शाहीर कवी होते, हा शाहीर कवी एक प्रतिभासंपन्न व बहुरंगी व्यक्तिमत्वाचा शाहीर कवी होता। राम जोशी हे पंडित कवी जसे होते तसेच शाहीर पण होते आणि म्हणून राम जोशी हे पंडित कवी व शाहीर अशा कवी परंपरांना जोडणारा दुवा मानले जाते। एक प्रतिभासंपन्न व बहुरंगी व्यक्तिमत्व असलेला हा शाहीर कवी आपल्याला इथे दिसून येतो। पांडित्य व रसिकता यांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यातून आपल्याला दिसून येतो। यातून त्यांच्या काव्याला एक प्रकारचा भारदस्तपणा आलेला आपल्याला दिसून येतो। सोबतच चमत्कृतीपूर्ण आणि लयबद्ध रचनेने डौलदार बनलेले त्यांचे काव्य रसिकांना प्रिय झाले। त्यांनी आपल्या खास मराठी ढंगाच्या लावण्यांतून शृंगार रसाची बरसात केलेली आपल्याला दिसून येते। शृंगार रसात्मक काव्याबरोबरच त्यांनी भक्तिरसात्मक उपदेशपर काव्यही त्यांनी लेखन केलेले आपल्याला दिसून येते। कथा कीर्तनेही त्यांनी केलेली आहेत। म्हणजेच आपल्याला एकच दिसते की एकीकडे शाहिरी परंपरा आणि दुसरीकडे पंडिती परंपरा, या दोन्ही परंपरेंना जोडणारा जो दुवा असेल तर ते आपल्याला रामजोशीकडे आपल्याला बघावं लागतं। ही जी लावणी आहेत किंवा ही जी कविता आहे, या उपदेशपर ही लावणी आणि या उपदेशपर लावणीतून रामजोशी यांनी वैराग्याच्या नावावर माजलेले जे स्तोम आहे किंवा दांभिकपणाचा बराच समाचार घेऊन मानवी जन्माची सार्थकता पटवून दिलेली आपल्याला इथे दिसते। म्हणजे आपण पाहतो आहे की कुठेतरी ढोंगीपणा आपल्या अंगी बाणून कुठेतरी आपण वैराग्य पत्करलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण कुठेतरी एक दांभिकपणा, एक अहंकाराची जी बाब आहे ती बाब मात्र कुठेतरी त्यांच्या ठिकाणी असते आणि त्यातून मात्र कुठेतरी समाजामध्ये जी काही एक वातावरण निर्मिती होते ते वातावरण निर्मितीवरती प्रकाश टाकत असतानाच एकंदरीत मानवी जन्म कशासाठी आहे आणि मानवी जन्माची सार्थकता काय हे पटवून देण्याच्या अनुषंगाने इथे रामजोशी म्हणतात, भला जन्म हा तुला लाभला। हे मानवा, तुला मात्र खरोखरच अतिशय सुंदर असा जन्म तुला लाभलेला आहे, पण या जन्माचं तू मोल काय आहे ते मोल तू समजून घेतला आहेस का, किंवा हे मोल तू जाणून घेतला आहेस का, हे लक्षात घेत असताना मात्र त्यांनी काही आपल्या या उपदेशपर लावणीतून मानवाला उपदेश केलेला आहे की नरदेहाची सुंदर वेळा जाणून घे लवला आहे। म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवदेह जो आहे तो मानवदेह आपल्याला सदैव नेहमी प्राप्त होत नाही, तर हा काहीतरी बऱ्याच आपल्या कार्यानंतर, आपल्या बऱ्याच पुण्यानंतर आपल्याला तो जन्म लाभलेला आहे। तेव्हा मात्र हा जन्माची सार्थकता तू करून घे आणि तू हे समजून घे। त्यावेळेला मात्र बघा काय म्हणतात ते आपल्या कवितेच्या माध्यमातून, भला जन्म हा तुला लाभला खुलास हृदयी बुधा। जर खुल्या हृदयाने तू खरोखरच मात्र फार या जन्माचा तू काय आहे ह्या जन्माला तू स्वीकार कर। भला जन्म हा तुला लाभला खुलास हृदयी बुधा।
मोठ्या मनाने विचार जर केला तर एक अतिशय सुंदर असा मानवदेह तुला लाभलेला आहे. धरची तरी हरीचा सेवकसुद्धा. आणि म्हणूनच तू काय करायला पाहिजे की आपल्या हृदयामध्ये आपण परमेश्वराचं नामस्मरण तू केलं पाहिजे, हरीचा सेवक झाला पाहिजेच. या मार्गाचा तू अवलंब केला पाहिजेस. कारण याच जन्मामध्ये आपल्याला ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टीचा संगम साधता येतो, अन्यथा मात्र नाही. आणि म्हणून खुल्या अंतःकरणाने, खुल्या मनाने हा जो भला जन्म तुला लाभलेला आहे, या भल्या जन्मामध्ये तू मात्र हरीचा सेवक हो, असं मात्र काय रामजोशी सांगतो. परंतु नेमकं झालं काय? माणवाने हरीचा सेवक होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये खरेपणा किती आहेत आणि खोटेपणा किती आहेत हे जाणून घेत असताना मात्र त्यावरती रामजोशींनी ताशेरे ओढलेले आपल्याला दिसतात. आणि त्यांनी मानवाच्या ठिकाणी असणारा वैराग्याचा जो ढोंगीपणा आहे तो ढोंगीपणा उघड केलेला आहे. माणूस काय करतो? वैराग्य धारण केल्याच्या नावावरती मात्र काय की तो नेमका काय कशा पद्धतीने स्वतःमध्ये बदल घडवून आणतो हे सांगत असताना मात्र बघा तो काय म्हणतो की हरीचा सेवक जर व्हायचं असेल आणि हा जन्म जो आहे ह्या जन्मातून तरुण जायचं असेल तर त्यासाठी काय असतं? चराचरी गुरु तरावयाला नराशिरावरी हरी. हे मानवा लक्षात घे, जरा तरी समज धरी अंतरी. तू आपल्या मनामध्ये समजून घे. काय समजून घे की या चराचरामध्ये आपल्याला काय आहे तर माणवाला तारून नेण्यासाठी गुरु आहेत. आणि इतकंच नव्हे तर त्याच्यावरती पुन्हा हरी म्हणजे परमेश्वराचा सुद्धा मात्र वरदहस्त आहे. परमेश्वराच्या कृपेनेच तो मात्र या संसाररूपी सागरातून तरून जाऊ शकतो आणि गुरुच्या माध्यमातून त्याला तो मार्ग सापडू शकतो. असा हा समज जो आहे हा समज तो अंतरामध्ये धर. तुझ्या मनामध्ये तू या गोष्टीचा विचार कर, तेव्हाच मात्र काय होणार? तू हरीचा सेवक होणार. परंतु मात्र नेमकं होते काय? हटातटाने पटा रंगवणी जटा धरिसी कासिरी. कुठेतरी वैराग्याचं स्तोम माजवण्यासाठी तू काय हटातटाने पटा रंगवणी जटा धरिसी कासिरी, डोक्यावरती केस वाढवून आपण जटा वाढवल्या आणि मग मठाची उठाठेव का तरी. जर आपल्याला या संसाररूपी सागरातून तरुण जाण्यासाठी जर आपल्याला गुरु आहे, आपल्या शिरावरती हरीचा हात आहे, तर मग मात्र आपल्याला ही मठाची उठाठेव करायची का बरं करायची? आपण कशाला मात्र अगदी मात्र डोक्यावरती अगदी मात्र आपल्या केस वाढवून मात्र ते वैराग्याचं स्तोम कशाला निर्माण करायचं? वनात अथवा जनात हो का मनात व्हावे परी. म्हणजेच तुम्ही वनात जाऊन तपश्चर्या केली काय, जनामध्ये राहून तुम्ही केली काय, परंतु मात्र तो भाव तुमच्या मनात पाहिजे. तो भाव जर तुमच्या मनामध्ये नसेल तर मग मात्र काय, मग हरीचे नाव भवानबुधी तरी. म्हणजेच या भवा सागरातून जर तुला तरुण जायचं असेल तर तारून नेण्याचं सामर्थ्य हरीच्या नावामध्ये आहेत आणि म्हणून परमेश्वराच्या नावामध्ये आहेत. आणि म्हणून ते नाव तुझ्या मनात पाहिजे. तू वनात गेला काय, जनात गेला काय, वनात जाऊन तपश्चर्या केली काय आणि जनामध्ये राहून काय राहिलास का, परंतु मात्र तुझ्या मनात जर मात्र हरीविषयीची आतुरता किंवा ते प्रेम, ती भक्ती जर नसेल तर मग मात्र तू या भवसागरातून तरुण जाऊ शकणार नाहीस. आणि म्हणून पुढे असं म्हणतात की काय गयात घालून तुळशीची लाकडे. त्यांनी अगदी मात्र काय वैराग्याचं स्तोम माजत असताना माणूस काय करतो, तो डोक्यावरती आपले केस वाढून घेतो आणि इतकंच नव्हे स्वतःला रंगवून घेतो आणि सोबत इतकेच काय तर काय गयात घालून तुळशीची लाकडे, तुळशीची माळ तो गळ्यामध्ये परिधान करून घेतो. ही काय भावाला दूर करतील माकडे. आणि खरोखरच मात्र तू फक्त केवळ मनामध्ये तुझ्या हरी नाही, मनामध्ये कुठली भक्ती नाही, मनामध्ये कुठलं प्रेम नाही, मनामध्ये कुठलं सहचर्य नाही, काही नाही, आणि वरून मात्र काय तुळशीची माळ गळामध्ये घालून घेतलेली आहेत. हे खरोखरच तुळशीची माळ मग तुला ह्या भवसागरातून तारून नेऊ शकेल काय? इतकेच नव्हे, ही काय भावाला दूर करतील माकडे. म्हणजेच काही तुळशीची माळ तुला बरोबर जे काही तू हे सगळे सोंग रचलेलं आहे हे सोंग तुला खरोखरच तारून नेईल का? अशा भक्तीच्या रसासहित तू कसा म्हणविसी बुधा, हरी रस सांडूनी घ्यायसी दुधा. आणि म्हणून ते असं म्हणतात की अशा प्रकारचं जर तुझं फक्त किंवा स्तोम असेल तर मग मात्र अशा भक्तीच्या रसासहित तू कसा म्हणविसी बुधा. तू कसा काय तू म्हणशील की मी खरोखरच चांगला आहे, मी खरोखरच अगदी मात्र योग्य मार्गाने आहेत, किंवा इतकंच नव्हे तर मी खरोखरच परमेश्वराच्या भक्तीमध्ये मी अगदी मात्र लीन झालेला आहोत, तो कसं काय म्हणशील? हरिरस सांडूनी घ्यायसी दुधा. आणि म्हणून हे मानवा,
तू खऱ्या अर्थाने हे जर तुला या गोष्टी जर तू टाळल्यास तर मग मात्र हरिरस जो आहे, परमेश्वराचं नामस्मरणाचा भक्तिरस जो आहे, तो भक्तिरस मात्र अगदी मात्र तू आत्मसात कर. म्हणजेच काय, अशा भक्तीच्या रसासहित तू कसा मनविशी बुधा, हरिरस सांडून घेशी दुधा. आणि मग मात्र काय, अशा प्रकारे तू त्या परमेश्वराच्या नामस्मरणापासून दूर जाशील, पण जवळ मात्र येणार नाही. जाय गयामधी माळ कशाला, व्याळ काम कोपला. काय म्हणतात, हो, गळ्यामध्ये तुम्ही माळ टाकलेली आहे, चांगली मोठ्या मोठ्या मण्याची माळ तुमच्या गळ्यामध्ये आहे, परंतु मात्र आतमध्ये कामवासना आहेत. काम कोपलं, व्याळ काम कोपला. आतमध्ये तुम्ही अगदी मात्र षडविकाराने ग्रासलेले आहात आणि आतून बाहेर म्हणविसी भला. आणि मात्र काय, बाहेरून म्हणशील की माझ्यासारखा खूप अगदी मात्र साधू संत होऊन दाखवण्याचा तू काही अगदी मात्र तू काही आटापिटा करतो आहेस, ते कितपत उचित आहेत. म्हणजे जर आतमध्ये पाहिलं तर षडविकाराने ग्रासलेला आहेत, कामवासनेने ग्रासलेला आहेत, गळ्यामध्ये वरतून माळ आहे, तुळशीची माळ घातलेली आहे वगैरे वगैरे, हे सगळं तू अगदी मात्र सगळं सोंग उभं केलेलं आहे आणि आतून आणि बाहेर म्हणविसी भला. आणि काय, बाहेर सांगायचं की बघा मी परमेश्वराचा केवढा मोठा भक्त आहे. हे फक्त दाखवल्यानं होणार नाहीत, आतमधून तर मात्र काय, आपल्याला जर पाहिलं आपण तर अनेक साधू संत आपण पाहतो आहे की शेवटी मात्र त्यांचं कुठेतरी मात्र आतमध्ये जो त्यांच्या मनामध्ये जो काही कामवासना असते, त्या कामवासनेने शेवटी मात्र ते कसे उघडे पडलेले आहेत आपल्याला वास्तव जीवनामध्ये सुद्धा बघायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला इथे सुद्धा मात्र त्यांनी तेच म्हटलेलं आहे की वरून कितीही तुम्ही सोंग केलं, म्हणून आतमधून जर मात्र तुम्ही जर तसे असाल तर मात्र त्या दिखाव्याला काही अर्थ उरणार नाहीत. आणि म्हणून काय, तर पुढे ते असं म्हणतात की वित्त पाहता पित्त येत असे चित्त पाहिजे मला. परमेश्वराला काय पाहिजे, चित्त पाहिजे, वित्त नको, म्हणजे पैसा नको. आणि पैसा आणि मानवी प्रवृत्ती कसं आहे, वित्त पाहता पित्त येत असे. जेव्हा माणसाला पैसा दिसतो, पैसा येतो, तर त्याच्या ठिकाणी काय, अहंकारही निर्माण होत असतो. आणि मग त्याचं लक्ष काही मात्र हरिस्मरणामध्ये वगैरे वगैरे काही राहू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराला काय पाहिजे, तर परमेश्वराला तुमच्या अंतरंगातला भाव पाहिजे, चित्त पाहिजे, चित्त पाहिजे मला. तुमचा वित्त नको, किंवा तो अगदी मात्र वित्त पाहून पित्त येतं निर्माण होतं, ते नको. तर आम्हाला काय पाहिजे, चित्त पाहिजे मला. असे हरी म्हणतो म्हणजे तुला देव म्हणतो की अरे मला तुझ्या अंतःकरणात, तुझ्या मनामध्ये असणारं माझं प्रतिबिंब हवं आहे मला. तुझ्या ठिकाणी तुझ्याजवळ असणारा वित्त किंवा तुझ्या ठिकाणी असणारा अहंकार किंवा तुझ्या ठिकाणी असणारी भौतिक संपत्ती ही मला नको आहे. तर मला तुझं प्रेम हवं आहे. आणि हरीला प्रेम, परमेश्वराला प्रेमाची गरज आहे, तुमच्या भावाचा तो भुकेला असतो, भक्तीचा तो भुकेला असतो. आणि म्हणून तेव्हा वित्त पाहता पित्त येत असे चित्त पाहिजे मला, असे हरी म्हणतो म्हणजे तुला. असे परमेश्वराची अपेक्षा काय आहे, तर परमेश्वराची अपेक्षा आहे की तुझं चित्त जे आहे ते चित्त माझ्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजेच वित्त पाहून जो अहंकार निर्माण माणसाला होतो, तो अहंकारपासून मानवाने दूर राहिलं पाहिजे. दांभिकवर संभावित अभ्यंतरी नाहीस बिंबला, दांभिकवर संभावित अभ्यंतरी नाहीस बिंबला, बहिर्मुख नरका लाधला. जर पाहिलं तर जेव्हा असं पाहिलं तर वित्त पाहता पित्त येत असे, म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वित्त वगैरे निर्माण होते, पैसा माणसाकडे येतो, त्यावेळेला मात्र काय, माणूस दांभिक अहंकारी बनतो. संभावित नाहींस बिंबला, म्हणजे आतमध्ये जर आपण जर पाहिलं तर अहंकाराने तो भरभरून आहेत. आणि असं असताना मात्र बाहेरून मात्र नरका लाधला. आणि माणूस हळूहळू मात्र त्या वाईट मार्गाकडे तो वाटचाल करतो. बहिर्मुख म्हणजे वरवरून जर पाहिलं, आपण वरून जर पाहिलं तर मात्र त्याने कितीही सोंग उभं केलं असलं तरीसुद्धा मात्र तो जातो कुठे, तर तो नरकाकडे. नरकाकडे म्हणजे वाईट मार्गाकडे. त्याची वाटचाल कुठे असते, वाईट मार्गाकडे असते. आणि मग मात्र काय, तर वरून त्याने कितीही त्या माणसाने दाखवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मात्र त्याच्या ठिकाणचा अहंकार मात्र जो आहे, जो अभ्यंतरी म्हणजे आतमध्ये जो काही बिंब अगदी मात्र आपल्याला दिसतो, तो आतमधला अहंकार मात्र बाहेर निघतो. आणि मात्र मग मात्र तो वाईट मार्गाकडे आपल्याला वाटचाल करताना आपल्याला दिसतो. म्हणजेच दांभिकवर संभावित अभ्यंतरी नाहीस बिंबला. आणि मात्र आतमध्ये त्याच्या मनामध्ये जे काही भक्तिरूपाचं बीज निर्माण व्हायला पाहिजे होतं, ते मात्र झालेलं आपल्याला दिसत नाही. तो काय करतो, तू पोटासाठी करी खटपट भलतसी, परी भक्ती रसाविना हरी भेटलं काय तुसे.
म्हणजेच अगदी मात्र अशा प्रकारचं वैराग्याचं स्तोम निर्माण करून तो पोटासाठी खटपट करतो, उदरनिर्वाहासाठी मग मात्र ह्या सगळ्या गोष्टीची खटपट सुरू असते. परंतु मात्र खरोखरच सांग, माणसाला रामजोशी प्रश्न विचारतो, भक्तिरसाविना खरोखरच हरी तुला भेटेल काय? खरोखरच परमेश्वराची कृपादृष्टी तुझ्यावरती होईल का? तुझ्या ठिकाणी खरोखरच तो भक्तिरस नसेल, खरोखरच परमेश्वराविषयीची ती आर्तता नसेल, तर मग मात्र खरोखरच तुला तो परमेश्वर मिळेल का? हा साधा प्रश्न अगदी मात्र रामजोशीने केला. आणि म्हणून काय मौन धरून या गोमुखीला जाळीसी, स्वार्थ सुखे परमार्थ बुडविला अनर्थ केला मुधा. म्हणजेच इथे काय काय मौन धरून या गोमुखीला जाळीसी, म्हणजे कुठेतरी मौन धारण करायचं. आणि मौन धारण करून अगदी मात्र कुठेतरी फक्त केवळ सांकेतिक पद्धतीने मात्र संवाद सुरूच ठेवायचा. काय अर्थ आहे त्या गोष्टीला? म्हणजे केवळ फक्त मौन धारण केलं म्हणजे माणूस मोठा होतो असं पण नाही. स्वार्थ सुखे परमार्थ बुडविला अनर्थ केला मुदा. आणि स्वार्थासुखे म्हणजे स्वार्थापायी परमार्थाकडे दुर्लक्ष झालं. असं म्हटलं जातं की संसार हा आपोआप होतो, परमार्थ हा करावा लागतो. आणि म्हणून स्वार्थ सुखाने मात्र परमार्थ बुडविला जातो. आणि म्हणूनच रामजोशी असं म्हणतात की हे मूर्ख मानवा, तू मात्र काय स्वतःच्या स्वार्थापायी तू परमार्थ बुडविलाच. फक्त केवळ काय केलं तर मी परमार्थ करतो आहे अशा प्रकारचा आव आणला, परंतु मात्र परमार्थ तू मुळात केलाच नाही. तू फक्त मौन धारण करून कुठेतरी बाह्यांगाने हे सगळं मात्र तू दाखवण्याचा प्रयत्न केला. पण स्वार्थ सुखाने प्रेरित होऊन परमार्थ तू बुडविलेला आहेस, तू हा अनर्थ केला आहेस. आणि इतकं करून सुद्धा न जाणसी कांजी म्हणसी सुद्धा, म्हणजे साधं तुला आंबलेल्या पदार्थाची सुद्धा मात्र तुझी लायकी नसताना तू स्वतःला सुद्धा म्हणजे अमृत म्हणून घेतोस. आणि कांजी म्हणजे आपल्याला या ठिकाणी आंबलेला एखादा पदार्थ, म्हणजेच एकंदरीत आंबलेल्या पदार्थाची आणि अमृताची खरोखरच आपल्याला बरोबरी करता येईल का? तर आपल्याला एक इथे असं दिसेल की आंबलेल्या पदार्थाची बरोबरी मात्र अमृत करू शकत नाही. आणि मग मात्र इथे स्वार्थ सुखाने प्रेरित होऊन परमार्थ केलेल्याचं सोंग मात्र जे या ठिकाणी तू निर्माण करतोस, हे करत असताना मात्र न जाणसी कांजी मनसी सुद्धा तू स्वतःला अमृतासारखा पवित्र समजतो, हे मात्र चुकीचं आहे. टिया टोपीवर शिया पडो या बिळात करीसी जपा. तो अगदी मात्र वरतून टिया टोपीचं सोंग मात्र घेऊन टिया लावायचा, वरून टोपी परिधान करायची आणि मात्र एखाद्या बिळामध्ये जाऊन आतमध्ये जप करायचा. तथापि न होय हरीची कृपा. इतकं जरी केलं तरी मात्र हरीची कृपा तुझ्यावरती होणार नाही. कारण काय? दर्भमुष्टीच्या गर्भी धरून या निर्भर पशुची वपा, जायशी तिळा तांदूळा तुपा. म्हणजेच काय? दर्भमुष्टीच्या गर्भी धरून या निर्भर पशुची वपा, म्हणजे जर तू अशा प्रकारचं कितीही दर्भ वाळण्याचा प्रयत्न केला आणि कितीही मात्र इकडे जर पशुची तू हत्या करणार असाल आणि इकडे मात्र खूप मात्र तीळ तांदूळात तुपाने मात्र अगदी मात्र इकडे होम हवन करणार असाल, तर मग मात्र काय त्याचा अर्थ राहणार आहे? एकीकडे पशुची हत्या करायची आणि दुसरीकडे मात्र परमेश्वराची पूजा करायची. कसं शक्य आहे? दंड कमंडलू बंड माजविसी मुंड मुंडीसी तपा. हातामध्ये दंड कमंडलू धरायचा आणि इकडे मात्र बंड माजवायचं, इकडे मुंडन करायचं आणि अगदी मात्र दाखवायचं की मी फार मोठा तपस्वी आहे. पण मात्र त्याच्यातून तर मात्र आणि एकीकडे मात्र बंड माजवून मात्र स्वतःच्या ठिकाणी असणारा अहंकार पुढे आणायचा. हे कसं काय? न सार्थक लटक्या साऱ्या गप्पा. आणि म्हणून रामजोशी असे म्हणतात, ह्या साऱ्या गोष्टी आहेत, ह्या साऱ्या लटक्या गोष्टी आहेत, याला काही अर्थ नाही. म्हणजेच फक्त केवळ वैराग्याचं वरतून सोंग घेतलं आणि सोंग घेतल्यानंतर मग मात्र केवळ आम्ही खूप मोठे महान संत आहोत असं सांगण्याचा, आम्ही खूप हरीचे भक्त आहोत म्हणण्याला काही अर्थ नाही. कारण एकीकडे जेव्हा आपण हरीचे भक्त म्हणतो, जेव्हा आपण असं वैराग्य धारण करतो, त्या वैराग्याला साजेनिशी तशा पद्धतीचं आपलं कर्मही पाहिजे. ते कर्म तसं जर असेल तरच मात्र खऱ्या अर्थाने हरीची कृपा होणार, अन्यथा होणार नाहीत. आणि म्हणूनच ही बार आणि म्हणून इथे रामजोशी अगदी मात्र आपल्याला मानवाला सांगतात, काय सांगतात की हे बघ मानवा, का हा जो जन्म तुला नरदेह लाभलेला आहे, हा नरदेह तुला काही वारंवार लाभणार नाही आहे. ही बार तलवार येईल काय पुन्हा? तलवार म्हणजेच हा मनुष्य जो आहे, हा मनुष्य जन्म तुला बार मिळेल काय? ह्या दुर्लभ नरदेहात ठेविसी कुणा. आणि मग मात्र अशा
या नरदेहामध्ये जो दुर्लभ असा नरदेह आहे की जो आपल्याला लाभलेला आहे, तिथे परमेश्वराचं वास असणं किंवा परमेश्वराचं स्थान असणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर मात्र तू तिथे जर परमेश्वराचं स्थान तू निर्माण करू शकला नाहीस, तर मग तू ह्या नरदेहामध्ये कुणाला ठेवणार आहेस, कोणाला ठेवशील, अशा प्रकारचा प्रश्न ते आपल्यासमोर विद्यार्थी करतात. आणि म्हणून हे मानवा, तुला हा जन्म जो आहे, हा जन्म मात्र तुला वारंवार प्राप्त होणार नाही आहेत. तेव्हा मात्र या दुर्लभ नरदेहामध्ये परमेश्वराला स्थान कसं देता येईल याचा विचार तू करायला पाहिजे. भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा, तसं जर पाहिलं तर परमेश्वर काय आहे, हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं धन संपत्ती तो मागत नाही. तर तो काय मागतो, तो तुमच्या ठिकाणी परमेश्वराचा असणारी भक्ती, तुमच्या ठिकाणी परमेश्वराविषयी असलेली आर्तता, तुमच्या ठिकाणी परमेश्वराविषयी असलेलं प्रेम, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच गोष्टीचा परमेश्वर भुकेला असतो. आणि म्हणून मात्र काय की माणूस जन्माला आल्यानंतर त्याला काय वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा, म्हणजेच काय, त्याला आपण काय करतो त्याला वर्मही कळत नाही, त्याला कर्मही कळत नाही, त्याला धर्मही कळत नाही, अशा याच्यात तो फसलेला असतो. आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये, अशा द्विधा चित्तामध्ये तो असल्यामुळे सदा हरी कविरायावरी फिदा. आणि म्हणून काय तर त्याला शेवटी जीवनामध्ये काहीच करता येत नाहीत. आणि म्हणून सदैव इथे राम जोशी असं म्हणतो, सदा हरी कविरायावरती फिदा. आणि म्हणून अगदी परमेश्वराने माझ्यावरती असंच मात्र सदैव कृपादृष्टी ठेवावी, अशा प्रकारचा विचार ते शेवटी सांगतात. आणि मानवाला सांगतात की हा तुझा दुर्लभ नरदेह जो आहे, तो दुर्लभ नरदेह तुला वारंवार काही प्राप्त होणार नाही. तेव्हा मात्र तू काय कर, तर तू जो भक्तीचा भुकेला असलेला जो भगवंत आहे, त्या भगवंताला मात्र काय तू आपल्या चित्तामध्ये ठेव आणि आपल्या अगदी जन्माची सार्थकता करून घे. नाही तर माणसाला कधी वर्मही कळणार नाही, त्याला धर्मही घडणार नाहीत आणि त्याला कर्मही कळणार नाही. आणि हे सगळं करत असताना मात्र त्याच्या चित्तामध्ये द्विधा मनस्थिती असेल, त्या द्विधा मनस्थितीमध्येच तो जीवन जगेल आणि जीवन जगून मात्र शेवटी मात्र जीवनाचा नाश होईल. शेवटी काहीही त्याला या संसाररूपी सागरातून बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग सापडणार नाही. म्हणून कुठेतरी मात्र इथे दांभिक अशा प्रकारचं सोंग उभं करण्यापेक्षा मनातून चित्तातून मात्र परमेश्वराची सेवा जर केली तर मग मात्र आपण खऱ्या अर्थाने आपल्या जन्माची सार्थकता करू शकतो. आणि म्हणून ते म्हणतात की भला जन्म हा तुला लाभला खुलास हृदयी बुधा. म्हणून तू खुल्या मनाने या जन्माचा स्वीकार कर आणि हरीचा सेवक बन. धरीसी तरी हरीचा सेवक सुधा. आणि म्हणून तू हरीचा सेवक बन. तू जर हरीचा सेवक बनलास तर मग मात्र तुझ्या जीवनामध्ये बरंच काही तुला या संसाररूपी सागरातून तरून जाण्यास मदत होईल. अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार मात्र आपल्याला या ठिकाणी राम जोशी अभिव्यक्त करताना दिसतात. म्हणजेच वैराग्याच्या नावावर माजलेलं जे स्तोम आहे व दांभिकपणा आहे यांचा समाचार त्यांनी इथे घेऊन मात्र मानवी जीवनाची सार्थकता आपल्याला या कवितेतून पटवून दिलेली आहेत, या उपदेशपर लावणीतून पटवून दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकदा पुन्हा तुम्ही ही कविता पाठ्यपुस्तकाच्या आधारे तुम्ही वाचाल आणि या व्हिडिओच्या माध्यमाने ती समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. ते थांबतो. धन्यवाद.